लातूर जिल्ह्यातल्या औसा येथील ITI कॉलेजमध्ये एक अजब प्रकार समोर आलाय। वायरिंगच्या प्रॅक्टिकलसाठी घरी बोलवून वर्ग शिक्षिकेने विद्यार्थ्यांना घरकाम करायला लावत तसेच घरातील आणि घराच्या छतावरील घाण काढायला लावली आहे। मनीषा खानापुरे असं या वर्ग शिक्षिकेचं नाव असून संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी कॉलेज प्रशासनाकडे तक्रार दाखल केली। यांच्याशी भेट घालून देणं हे सगळे कामं करून घेतली। इलेक्ट्रिशियनच्या कामासाठी ज्या कामासाठी आम्हाला बोलून घेतले ते फक्त एकच दिवस झाले आणि ते सगळं काम आमच्याकडून प्रॅक्टिकलचे मार्क कशा पद्धतीची घाण असायची कसं साफ करतो छतावरची एक व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेले आहे। आम्हाला फक्त सगळी एक घाण होती, तिथं मांजरीनं घाण केलेली, कुत्र्याने घाण केलेली होती, ती घाण साफ करून घेतली आमच्याकडून आणि ते सगळं आम्हाला व्हिडिओ कॉलवर त्यांनी व्हिडिओ कॉल करून ते असायच्या कॉलेजमध्ये आम्हाला तिथं घरी पाठवलेलं असायचं आणि ते व्हिडिओ कॉलवर आम्हाला दाखवलेले हे काम हे करून घ्या ते करून घ्या आणि त्याच ज्या पद्धतीने आम्हाला काम सांगायचं त्या पद्धतीत त्यांचं बोलणं इतकं आम्हाला त्रास होतो त्यांच्या बोलण्याचा की अक्षरशः आम्ही कटाळून त्या दिवशी आम्ही वर्षभर झाला आम्ही कधी असा भिवून आम्ही दाबाखाली आम्ही असा कधी व्हिडिओ केला नाही, कधी अशी तक्रारही केली नाही प्रिन्सिपल मॅडमला। त्याच भीतीमुळे आम्ही तक्रार केली नाही। पण परत सोमवारी ज्या पद्धतीने आम्हाला त्यांनी बोलल्या, ज्या पद्धतीने जी कामं करून घेतली ते आम्ही शेवटी कटाळून त्याचा व्हिडिओ काढून घेतला। त्याची सर्व आम्ही पालकांना तक्रार केली। पालकांना दाखवण्याच्या आधी आम्ही भैयांना भेटलो होतो, दादांना, त्यांना आम्ही आमची जे आमच्याबरोबर होते ते शेअर केलं। मग त्यांनी कुठं आम्हाला एनकरेज केलं की तुम्ही पहिलं पालकांना सांगा, तुम्ही इतक्या दिवस का कामं केली, हे सगळं आम्हाला सांगितल्यानंतर मग तिथून कुठं पालकांनी ऍक्शन घेतली। जेव्हा माझ्या घरच्यांना मी माझा ते घाण साफ केलेला जे व्हिडिओ दाखवला तेव्हा ते सहन झालं नाही त्यांना। मग शेवटी त्यांनी ते प्रिन्सिपलला आमच्या तक्रार केली। मग तेव्हा कुठं आमचं हे जे आमच्याबरोबर होत होतं ते उघडेच आलं। हे शिक्षिकेने मुलांना प्रॅक्टिकलच्या नावाखाली घरकाम लावल्याचा प्रकार समोर आलेला आहे। त्या संबंधी शिक्षकांवरती काय कारवाई करण्यात आली, कशा पद्धतीचे तुम्ही आहात चालू? सर, तुम्ही म्हणालेली गोष्ट खरी आहे। दिनांक 26 रोजी मुलाचे पाल्य येऊन ती तक्रार दिलेली आहे आणि अखिल भारतीय संघ विद्यार्थी संघटनेनं पण निवेदन दिलेलं आहे। त्याच दिवशी त्या महिलेला पहिला मेमो दिलेला आहे। त्या मेमोचं उत्तर पण आलेलं आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की मी त्यांना घरी वायरिंग वीजतंत्री व्यवसाय असल्यामुळे मी त्यांना वायरिंग शिकवण्यासाठी घरी बोलवलं होतं, पण ऍक्च्युअली त्यांच्या वडिलांनी दिलेले व्हिडिओ हे त्यापेक्षाही वेगळे आहेत आणि त्याच्यावर पहिल्या मेमोवर समाधान झालं नाही म्हणून त्यांना दुसरा मेमो पण दिलेला आहे। त्यांचं व्हिडिओ बाबत म्हणणं काय आहे, त्यानंतर एक संस्थेतर्फे समिती नेमलेली आहे की बाकीच्या मुलांचं पण त्यांनी अभिप्राय घ्यावं मॅडम बाबत आणि मॅडमचे पण हे घ्यावी। आणि आजच तुमच्या माहितीस्तव आमचं वरिष्ठ कार्यालय जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी मनीषा बोरुळकर मॅडम पण त्यांची चौकशी करण्यासाठी आलेले आहेत आणि ज्या मुलांनी ही तक्रार केलेली आहे मी तुम्हाला एवढी शाश्वती देऊ शकते, मॅडम जर दोषी असतील तर त्यांना नक्कीच त्या बाबतीत सजा होईल। आणि या विद्यार्थ्यांनी तक्रार केल्यानंतर आता कॉलेज प्रशासन वर्ग शिक्षिकेवर काय कारवाई करतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। न्यूज स्टेट महाराष्ट्र, लातूर।